मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 10 वर्षात ओबीसींसाठी काम केलेलं आहे असं आमदार परिणय फुके यांनी वक्तव्य केलंय। राहुल गांधींनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असंही परिणय फुके यांनी विधान केलंय। राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। आमदार परिणय फुके यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। आपल्यासोबत ओबीसी नेते व भाजप नेते परिणय फुके आहेत। काय सांगाल, आज जर बघितलं असेल तर ओबीसी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपली तारीफ केली। ते बोलले की बबनराव तायवाडेंनी जेव्हा मागणी केली की ओबीसी नेते जे आहेत ते नेतृत्व जे आहे ते परिणय फुकेंनी द्यावं, त्यावर ते बोलले की खरे मुख्यमंत्री म्हणजे परिणय फुके आहेत। कसं बघताय याकडे आपण? नाही, हे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं फार मोठेपण आहे। मुख्यमंत्री हे पद हे फार मानाचं आणि मोठं पद आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा नेहमीच मोठेपणा राहिला, नेहमी त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहिलेला आहे आणि असा आशीर्वाद त्यांचा माझ्यासोबत असू द्या हीच अपेक्षा करतो। आणि ओबीसी समाजासाठी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मागील 10 वर्ष केलंय त्याचा आज खरं म्हटलं तर त्यांचा आभार चा हा कार्यक्रम होता आणि या अधिवेशनामध्ये ते आले। फक्त गोव्याला या अधिवेशनाकरता ते आले, त्याकरताही त्यांचा फार फार आभार। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर एकदम टीका केलेली आहे, यंत्रणेवर टीका केलेली आहे। पुन्हा एकदा डिजिटल माध्यमातून त्यांनी लोकांसमोर प्रसार माध्यमात दाखवलं आहे आणि एकंदरीतच टीका केली आहे। कसं बघताय याकडे? राहुल गांधीकडे दुसरं कोणतं काम नाहीये। राज्य सरकार किंवा केंद्र सरकार काही चांगलं काम करत असणार ते टीका करत असतात। निवडणूक जिंकले की सगळं चांगलं असतं आणि निवडणूक हरले की मग सगळं खराब असतं, अशी भूमिका राहुल गांधी नेहमी घेत असतात। मला असं वाटतं राहुल गांधींनी आता आत्मचिंतन केलं पाहिजे, आपण का हरलो आणि का काँग्रेसची स्थिती इतकी खराब होत चालली आहे। हे होतं आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ओबीसी नेते व भाजप नेते परिणय फुके। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र।